तिकडे बीडच्या परळीमधील सरपंचाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बसली आणि दुचाकीवरून जात असताना टिप्परची धडक बसल्यामुळे या सरपंचाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। बीडच्या परळीमधील सरपंचाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बसली आणि दुचाकीवरून जात असतानाच सौंदाणा गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। दुचाकीवरून जात असताना त्यांना टिप्परनं जोरदार धडक दिली आणि याच अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। बीडच्या परळीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। सरपंचाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। स्वानंद, हा अपघात नेमका कसा घडला आणि या संदर्भात आता काय कारवाई केली जाते? ऋतुजा, काल हे जे सरपंच आहेत अभिमन्यू क्षीरसागर, हे मिरवट एक गाव आहे, तर या गावावरून परळीकडे येत असताना त्यांना भरधाव येणाऱ्या राखेची वाहतूक करणाऱ्या हायवाने धडक दिली आणि यातच या सरपंचाचा जागीच मृत्यू झाला। आणि आता यांचा जे मृतदेह आहे तो परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय आणि याच ठिकाणी शवविच्छेदन त्यांचं करण्यात येणार आहे, हे अशी माहिती। पण ती धडक एवढ्या जोरात होती की सरपंच यांचा अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागेत मृत्यू झाला। ऋतुजा, निश्चित स्वानंद, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।